मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सदस्य पदावर जाण्यासाठी बुदरगड तालुक्यातील कडगाव मठगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक दिग्गजांनी गुडघ्याला पाशिंग बांधलं आहे। या मतदारसंघात गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं। यामध्ये प्रामुख्याने के.जी. नांदेकर, धनाजीराव देसाई, सत्यजित जाधव, प्रकाश पाटील यांचा गटाचं प्राबल्य दिसून येतं। या मतदारसंघात इच्छुकांची मोठी मांदियाळी होती। त्यातही खुलं आरक्षण पडेल या आशेवर अनेक जण मैदानात होते, पण प्रत्यक्षात आरक्षणात अशा इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले। ज्या ठिकाणी खुल्याऐवजी खुल्या किंवा ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे, त्या ठिकाणी अशा इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतींना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। सोशल मीडियावर तर इच्छुकांनी आपल्या नेत्यांसह पत्नीचा फोटो टाकून सलामी देत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच असा इशारा दिलाय। या मतदारसंघामध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीत मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी के.जी. नांदेकर, माजी आमदार दिनकरराव जाधवांच्या गटांना सोबत घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन केली आणि जाधव गटाला उमेदवारी दिली होती। त्यावेळी स्वरूपा राणी, सत्यजित जाधव या विजयी झाल्या होत्या। सध्या पाहायला गेलं तर जाधव गट काँग्रेसमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कडगाव मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांना महत्त्व असणार आहे। यासाठी इच्छुकांना आता पहिल्या टप्प्यात उमेदवारी मिळवणं हे मोठं आव्हान असणार आहे। उमेदवारी द्यायची ठरल्यास त्यात सामान्य कार्यकर्त्याला किती स्थान असेल हा महत्त्वाचा प्रश्न। या मतदारसंघात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली के.जी. नांदेकर गट सध्या सक्रिय आहे। काँग्रेसचे सत्यजित जाधव यांनी देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनाजीराव देसाई यांनी या मतदारसंघाची चाचपणी करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे। तर शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे आपल्या कन्येला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे। नेत्यांनी देखील आता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे। उमेदवारी देताना जनसंपर्क, पक्षाशी असलेली बांधिलकी यावर भर दिला जाण्याची शक्यता असली तरी काही ठिकाणी आपल्या जवळचा कोण हा निकष देखील उमेदवारी देताना नेत्याकडून पाहिला जाईल। त्यातून निर्माण होणारी नाराजी आणि त्यानंतर होणारी बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न देखील नेत्यांना करावा लागणार आहे। सध्या हा मतदारसंघ खुला महिला म्हणून आरक्षित आहे। या निवडणुकीसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य के.जी. नांदेकर यांच्या सून सारिका नांदेकर या इच्छुक आहेत। बुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती धनाजीराव देसाई यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता देसाई या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। तर माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा राणी जाधव या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी आपली कन्या धनश्री पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचं चर्चा जोरात सुरू आहे। या मतदारसंघात दोन गट ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी विजय निश्चित असतो असा इतिहास या मतदारसंघाने यापूर्वी अनुभवलेला आहे। सध्या तरी या मतदारसंघात नांदेकर गटाचे पारडे जड दिसत असून कोणते गट एकत्र येतात आणि कोणाला उमेदवारीची लॉटरी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।